मालेगाव पवारवाडी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई। 4 आरोपीकडून चक्क 52 दुचाकी जप्त। पवारवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 300/2025 मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ व अंमलदार करत असताना गुन्हा प्रकटीकरण पथकाने संशयित आरोपी शेख सारिक शेख लतीफ उर्फ साऱ्या राहणार गोल्डन नगर मालेगाव, मोहम्मद शादाब मोहम्मद युसुफ उर्फ सिरिया राहणार अख्तराबाद मालेगाव, मुदस्सिर अहमद जमील अहमद राहणार नूरबाग यांनी मोटरसायकल चोरी केल्याची खात्रीशीर माहिती यांना मिळाली असता सापळा रचून वरील तिन्ही संशयित आरोपी यांना गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली देत शफिकुर रहमान अताउर रहमान उर्फ शफिक टकल्या राहणार मळवीनगर मालेगाव यास दिल्याबाबत कबुली केली। तसेच पवारवाडी पोलीस स्टेशन, मालेगाव तालुका पोलीस स्टेशन, नांदगाव, येवला, देवळा छावणी पोलीस स्टेशन, अंमळनेर, इंद्रनगर पोलीस स्टेशन, भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक, शांतीनगर पोलीस स्टेशन ठाणे, भिवंडी, निजामपुरा पोलीस स्टेशन ठाणे, वजीराबाद पोलीस स्टेशन आदी विविध ठिकाणी चोरी केल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उघड झाल्याने मोठी कारवाई करत चक्क 52 विविध प्रकारच्या 2 व्हीलर जप्त करण्यात व 13 गुन्हे उघडकीस व साधारणतः 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले। या अगोदरही पवारवाडी पोलीस स्टेशनने अशीच मोठी कारवाई केली होती। त्यामुळे पवारवाडी पोलीस स्टेशनच्या या पथकाचे नागरिक व वरिष्ठ अधिकारी कौतुक व अभिनंदन करत आहेत। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग संधू, डीवायएसपी सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाळे, पोलीस हवालदार संतोष सांगळे, निलेश निकम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलर, सचिन राठोड यांच्या पथकाने ही जोरदार कारवाई केली। नागरिक यांचे मनपूर्वक अभिनंदन व कौतुक करत आहे। बघूया सविस्तर। पवारवाडी बंदभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्या यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेजवीर सिंग संधू सर यांना ना उघड गुन्ह्याचा आढावा घेऊन आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आणि मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी 20/11/2025 ला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये। नंतर आम्ही एक पथक तयार केले होतं। पोलीस निरीक्षक राहुल खताळ आणि API किरण पाटील यांच्या अगुवाईमध्ये हे पथक त्या मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यामध्ये गुप्त बातमीदार मार्फत ये माहिती मिली की या बाइक चोरी चे मागे शेख सारिक उर्फ साया, मोहम्मद शादाब उर्फ सिरिया आणि मुदस्सिर हे 3 लोक आहेत। त्यांना आम्ही अटक करून विश्वासात घेऊन चौकशी केली आणि चौकशीमध्ये ते चोरीची कबुली दिलेले आहे। आणि नंतर ते आम्हाला सांगितले की आम्ही हे चोरीची बाइक शफिकुर रहमान उर्फ शफिक टकल्या यांना आम्ही दिलेले आहे। तो हे जो गँग आहे आम्ही शफिक टकल्या यांची गँग आम्ही अटक केलेले आहे आणि हे गँग मार्फत आम्हाला कुल 52 दुचाकी गाड्या पुढचे 3 दिवस मध्ये हे टीमने उघड केलेली आहे। आणि हे 52 बाइक आता तपासमध्ये आम्हाला हे माहिती मिली की हे जो 52 बाइक आहे ये वेगवेगळे 13 पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे के में हे मिसिंग आहे। तो हे जो टीम आहे यानी आता तपास चालू आहे। पण हा मोठी कारवाई झाली। यामध्ये 52 मोटरसायकल आणि कुल 30 लाखचा मुद्देमाल मिळालेला आहे। या टीम मध्ये पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक
API किरण पाटील, पोलीस हवालदार राकेश उबाले, पोलीस हवालदार संतोष सांगले, निलेश निकम, उमेश खेरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड हे लोक आहेत. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.